How was the film? I feel very वट नाहीत वट नाहीत माझ्याकडे आज बोलायला एवढं मला हळदीनं आज भरवलेलं आहे. So, मैं क्या था से क्या हो गया हा असा हा मोमेंट आहे. तर रामराम मंडळी, आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपल्या शूटचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण शूटला जाणार आहोत इंदापूरला. माझ्या लोकेशनपासून साधारणतः 200 किलोमीटर अंतरावरती क्लायंटचं घर आहे. संध्याकाळी 6 वाजता प्रोग्राम चालू होणार आहे. आता 2:30 वाजलेले आहेत, तर आपण निघणार आहोत. मला नेण्यासाठी गाडी खाली आलेली आहे. कॅमेरा बॅग ऑलरेडी रेडी करून ठेवलेली आहे. कॅमेऱ्याची बॅग घेऊन मी लगेचच शूटसाठी निघणार आहे. आजच्या शूटसाठी लागणारं सर्व साहित्य जसं की कॅमेरा, लाईट, गिम्बल इत्यादी सर्व साहित्य घेऊन मी गाडीकडे निघालो. माझे फोटोग्राफर सहकारी गाडी घेऊन तयारच होते. आता या दोघांचंही इंट्रोडक्शन गाडीत बसल्यानंतर मी तुम्हाला करून देईलच. दान, हे आहेत किरण शेठ टोनगे पाटील आणि हे आहेत सुप्रसिद्ध छायाचित्रकार एटी पाटील. आजचं शूटचं लोकेशन हे कालप्रमाणेच दूरचं असल्यामुळे थोडाही वेळ न घालवता आम्ही लगेचच लोकेशनकडे निघालो. गाईज, हा आहे केटी आणि हा आहे एटी. सॉरी, मगाशी तुम्हाला चुकीचं इंट्रोडक्शन करून दिलं मी. दोघं भाऊ आहेत. एटी आणि केक. वाटेतच सीएनजी भरण्यासाठी आम्ही एका सीएनजी पंपावरती थांबलो, परंतु नेहमीप्रमाणे सीएनजी पंपावर आजही फारच गर्दी होती. अखेर 20 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर सीएनजी फिल करून आम्ही सोलापूर हायवेला लागलो. वाटेतच आमच्या एटी पाटील सरांना भेळ खाण्याची इच्छा झाल्याने कुरकुमच्या पुढे जोगेश्वरी मिसळ या ठिकाणी आम्ही भेळ खाण्यासाठी थांबलो. भेळीची ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच आम्हाला आमची ऑर्डर मिळाली. हॉटेल जोगेश्वरी मधील मिसळ आणि चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा सोलापूर हायवेने इंदापूरकडे यायला निघालो. सोलापूर हायवे लगत काळेवाडी परिसरातील हे पाणी पाहताना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. रात्री लेट नाईट पर्यंत एडिटिंगचं काम करत बसल्यामुळे गाडीत मीही थोडीशी विश्रांती घेतली. 3 तासाच्या प्रवासानंतर अखेर आम्ही शूटच्या लोकेशनवरती पोहोचलो. सहा वाजलेले आहे आणि आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे. हे आहे उद्याच्या वेडिंगचं लोकेशन. हळदीचा प्रोग्राम इथे शेजारीच आहे. हे आमचे फोटोग्राफर आणि हे आमचे आजचे अन्नदाते. तन्वीर सर वेलकम करून आम्हाला रूमकडे घेऊनच जात होते. इतक्यात आमचं लक्ष गेलं, केटी साहेबांनी गाडी खड्ड्यात उतरवली होती. आमचे केटी सर गाडी चालवण्यात कच्चे असले तरी हॉर्स रायडिंग मध्ये खूप पक्के आहेत. घोडा चालवण्याचा त्यांना खूप जास्त दांडगा अनुभव आहे. थँक्यू रूम दिल्याबद्दल हा आहे केटी, हा आहे एटी आणि हा आहे टीटी. सगळे टीटीच भरले ना टीनी. एटी केटी टीटी. तन्वीर तांबोळी. आजपासून पुढचे 2 दिवस आम्हाला याच रूम मध्ये थांबायचं होतं. रूमवर कपड्याच्या बॅगा ठेवल्या आणि फ्रेश होऊन आम्ही क्लायंटच्या घरी जायला निघालो. प्रवासात अगोदरच खूप थकल्यामुळे क्लायंटच्या घरी जाण्या अगोदर थोडं चहा घ्यावा या अपेक्षेने आम्ही हॉटेल शोधू लागलो. इंदापूरच्या चौकात पोहोचल्यानंतर आम्हाला हे हॉटेल दिसले. बाहेरून तसं हॉटेल एकदमच साधं होतं, पण जसं आम्ही आतमध्ये गेलो, आतला नजारा पाहिल्यानंतर मन एकदमच प्रसन्न होऊन गेलं. अशा प्रसन्न वातावरणात चहा घेतल्यानंतर आम्ही लगेचच क्लायंटच्या घरी जायला निघालो. हॉटेलपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती घर असल्यामुळे 5 मिनिटांमध्ये आम्ही क्लायंटच्या घरी पोहोचलो. तिथे पोहोचलो त्यावेळेस पाहिलं तर हळदीची जोरदार तयारी चालू होती.
हळद लावून झाल्यानंतर बरेचसे लोक मिसिंग होते. त्यानंतर सर्वांनी मिळून एक योजना आखली आणि गेम चालू केला, धोबी पछाड. आता ते कसं ते पुढे नक्कीच पहा. अरे भाई ना 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 अशा प्रकारे तांबोळी परिवाराने हा हळदीचा प्रोग्राम भरपूर प्रमाणात एन्जॉय केला. शूट संपवून जेवणासाठी आम्ही इंदापूरमधीलच हॉटेल लकीमध्ये आलो होतो. त्याचे जर घेतले ना स्पेशल तो 2 कडक पीस येणार, 2 आळणी, 2 मसाला, राईस, रस्सा, असं 2 भाकरी किंवा 2 रोटी. आज आमच्या एटी आणि केटी सरांना मासे खाण्याची खूप इच्छा झाली होती, त्यामुळे आम्ही तिघांसाठीही स्पेशल मासे थाळी मागवली होती. जेवण झाल्यानंतर रात्री झोपण्यासाठी आम्ही पुन्हा आमच्या रूमकडे निघालो. हळदीचा प्रोग्राम उरकून जेवण वगैरे करून फायनली आम्ही रूमवरती पोहोचलेलो आहे. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.